नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आम्ही चालले मुलांना बॅग आणायला, स्कूल बॅग आणायला। तर चला आम्ही जातोय स्कूल बॅग आणायला। आता कुठे जाणार आहे काय नक्की नाही आहे, बघू आता कुठं जायचं काय जायचं। चला तर मग जाऊया। मुलं गेलेत खाली, त्यांनी पण गेलेत खाली। मुलांना स्कूल बॅग घ्यायची होती, तर मी म्हणत होते रमेश डायनमधून घेऊया, आणि मिस्टरांचं चाललं होतं की आपण डीमार्टमधूनच घेऊया, म्हणजे काय थोडंफार सामान लागते ते पण घेऊ आणि बॅगा पण घेऊ। रमेश डायनला गेलं की रमेश डायन आमच्या इथून औंधला आहे, आम्हाला औंधला जावं लागतं, आणि डीमार्टला इथं बाणेरमध्ये जावं लागतं। तर आम्ही आलो आहे बाणेरच्या डीमार्टमध्ये। कधी आम्ही डीमार्टला गेलो तर ह्याच डीमार्टमध्ये येतो, हे जवळ डीमार्ट पडतं आम्हाला बाणेरचं। यश इकडे बघ, हाय कर। कुठं आलाय तू? हा नीट बोल। झाले आमची खरेदी ही करून, दोघांना 2 बॅगा घेतल्या, बॉटल पण घेतल्या दोघांना। जेला स्टीलची बॉटल घेतली, दोघांना पण स्टीलच्याच बॉटल घेतल्या, पण तन्मयची खराब निघाली त्यामुळे त्याची रिटर्न केली। आणि आम्हाला डीमार्टला काय जायचं एवढं काही फिक्स नव्हतं, त्यामुळे काय आम्ही बॅगा ही आणलीच नव्हती सामान भरायला, पिशवी वगैरे। मग आता ह्यांच्या बॅगेमध्येच सगळं सामान घेतलेलं भरलं, आणि आता आम्ही चाललो आहे घरी। बाहेर आल्यानंतर एखादा तरी चटपटीत पदार्थ खाल्ला जातो, तर इथं आम्ही आता दाबेली खाण्यासाठी आलो आहे। हा नंतर 4 दिवसानंतरचा ब्लॉग आहे। तर तन्मयचा वाढदिवस, त्याला कपडे घेण्यासाठी पाशांमध्ये गेलो होतो आणि कपडे घेतले, आणि हे आहे पाशांमधलंच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। तर म्हटलं तुझा आज वाढदिवस आहे तर मंदिरामध्ये जा आणि आशीर्वाद घे देवांचा। तर तो घेतोय आशीर्वाद विठ्ठल रुक्मिणीचा। नंतर घरी आलो। घरी आज वाढदिवसानिमित्त पास्ता बनवणार होतो, तर पास्ता आणला होता विकत, आणि पास्त्याची रेसिपी चालू आहे इथं बनवायची। कांदा, कोबी, ढोबळी मिरची, गाजर, टमाटा असं घेतलं, तेलामध्ये फोडणी दिली, आणि हे भाज्या सगळ्या शिजायला ठेवल्यात, आणि इथं आता मसाला बनवायचा चालू आहे। तर दूध घेतलं आणि दुधामध्ये पास्ता मसाला घातल्या 2 पोड्या, आणि ते मसाला बनवून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, आणि भाज्या पण आपल्या छान अशा शिजून तयार झाल्यात। जास्त पण असं गाळ शिजवायच्या नाहीत, मीडियममध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या। आणि पास्ता तर आधीच उकळून घेतला होता, तर भाज्या शिजवून घेतलेल्या सगळ्या पास्त्यामध्ये घालून एकसारखं हलवून घ्यायचं, आणि त्याच्यावरती थोडासा टोमॅटो सॉस घालून मिक्स करून तयार झाली आपली पास्ता रेसिपी। आणि ही रेसिपी किरणनी बनवली होती। स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे तन्मयचा वाढदिवस, तर मी आज 11 वर्षाचा झालाय। तर इकडे सगळे आले, तयार झालेत सगळेजण। इकडं आहे, इकडे पण आहे शिवम, सोहम, शार्दूल, इकडे बसले सगळेजण। आता आम्ही करणार आहे तन्मयचा वाढदिवस, तर त्याच्या चॉईसनीच हा बनवायला सांगितला होता डोरेमॉनचा केक। तर तयार पण आहे, खूप छान आणि सुंदर असा केक बनवून घेतला होता आम्ही ऑर्डर देऊन। जास्त काही मोठा केला नाही, त्याचे 4-5 मित्र बोलवले, आणि असा घरच्या घरीच वाढदिवस केला। आज तन्मयला 11 वर्ष पूर्ण झालेत। मुलं खूप मोठी होतात आणि किती लवकर दिवस जातात कळत पण नाहीत, कसे 11 वर्षे झाले, जयला पण 15 वर्षे झाले, आणि एवढी होती लहान मुलं, आणि आता केवढे झालेत दोघं पण। तर चालू आहे माझं इथं फोटो पण काढायचं। तन्मयला इथं सासूबाई ऑप्शन करतात, तर कायम त्यांनाच पहिल्यांदा करायला लावतो आम्ही ऑप्शन, कोणालाही करायचं असेल तर।
वाढदिवस झाला, केक कापला, सगळ्यांनी तन्मयला केक पण चारला आणि आता मुलांना जेवायला वाढलंय. तर पास्ता, पापड तळले होते, समोसा, पापड, केक असं सर्वांना दिलंय जेवायला. तर बसलेत सर्व मुलं जेवायला. छान अशी त्यांची पंगत बसले. जेवणामध्ये दुसरा काय मेनू नव्हता, भरपूर असा पास्ताच बनवलेला. सगळेजण पोट भरून खातील एवढा. आणि आम्ही केलं तर पोट भरूनच खाण्यासारखं करतो, कारण आपण सारखं तर काय बनवत नाही, कधी तर असं बनवतो वर्षातनं 6 महिन्यातनं. कधी तर असं खाल्लं तरी चालतं, जेवण तर आपण रोजच जेवतो. घेतला आम्ही पण खाऊन आणि झाला असा तन्मयचा वाढदिवस साजरा. तर सगळ्यांनी खाऊन घेतलं, सगळ्यांचं झालं खायचंही. आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राहायचे झोपलं सासूबाई. चल.